अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जमा करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतल्या मदतीवरनं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्याचं पाहायला मिळालं। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीबाबत सरकारची अनास्था असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदतही वितरित केली नसल्याची टीका दानवेंनी केलेली आहे। ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 106 कोटी रुपये जमा झाले, पण त्यातली केवळ 75,000ंचीच मदत अतिवृष्टीग्रस्तांना केल्याची टीका दानवेंनी एक्सवर पोस्ट करत केली। दरम्यान अंबादास दानवेंच्या या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं। माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती चुकीची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाईचा इशारा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे। अब्जावधी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठवलेले आहेत। माहितीच्या अधिकारातून आमच्या एका मित्राने माहिती घेतली, त्याच्यात आलं 75,000 रुपये आता पण खर्च आहे। ठीक आहे, आता मुख्यमंत्री कार्यालयाने त्याचं डिटेल्स पाठवलेलं आहे, त्याचं मी स्वागत करतो, परंतु तुमच्याच कार्यालयातून अशा पद्धतीनं कारभार चालतो। मला वाटतं तुम्ही कारवाईची अपेक्षा मी निश्चित आपल्याकडून करतो, परंतु हा निधी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च होण्याची आवश्यकता आहे। प्रायोरिटी काय शेतकऱ्यांची, आपल्याला शेतकऱ्यांची प्रायोरिटी आपण मुळीच घेत नाही, हा माझा आरोप आहे। आणि मला वाटतं या आरोपातून एक सत्य होतं की आपण सगळ्या गोष्टीनुसार शेतकऱ्यांचं आव्हान तर अजून अन्य वेगवेगळे अनुदान तर अजून बाकीच आहे, परंतु ही सन्मान योजनेचे 5,500 कोटी रुपये लवकरात लवकर मिळाले पाहिजे। कारण या संपूर्ण मुख्यमंत्री रिलीफ फंड याचं नियंत्रण हे स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय करत असतात आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं कार्यालय करत असतं, त्यामुळे याची अधिकृत माहिती आपल्याला माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळेल। ज्या बेकायदेशीर गाड्या आहेत, भले खासगी गाड्या असू द्या, बसेस असू द्या किंवा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन असू द्या, त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल। आणि अशा पद्धतीनं दुसरं पुढे जाऊन मी सांगतो, जर सन्माननीय सदस्यांनी दिलेली माहिती खरी समजून आमच्या खात्यातील काही आरटीओनी जर माहिती मिळाली असताना सुद्धा किंवा काही सन्माननीय सदस्यांनी तक्रार केलेली असताना सुद्धा जर त्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।